आजच्या विषयाकडे वळूया. आपण विविध कार्यशाळांचा उल्लेख केला आणि ह्या कार्यशाळांचं जे सूत्र आहे, जे संस्थेचं नाव आहे, संवाद. गंमत अशी की आजचा जो आपला विषय आहे, या विषयामध्ये हा संवाद शब्द येतो आणि ज्या एका प्रार्थनेविषयी आपण आज बोलणार आहोत, त्याच्यामध्ये हा शब्द येतो. आणि या प्रार्थनेचा अभ्यास करत असताना असं लक्षात आलं की ही प्रार्थना एका वेगळ्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय योग दिवसामधला एक प्रोटोकॉल म्हणून ऋग्वेदातली ही प्रार्थना सांगितली गेलेली आहे. मला खात्री आहे सगळ्यांना हे माहीत असेल, आज काही जणांनी ही ऐकली सुद्धा असेल. आपण त्याची जर स्लाइड दाखवू शकलो तर सोपं जाईल लोकांना रिलेट करणं. थँक्यू. सो समोर प्रार्थना तुम्हाला दिसेल. संगच्छध्वं संवदध्वं संवो मनासि जानतां देवा भागम यथा पूर्वे संज्ञानानाम उपासते ज्ञ चक्षजन्य संज्ञानानाम उपासते, असा तिथे थोडासा उच्चार आहे. ही प्रार्थना जास्त गेय स्वरूपात म्हटली जाते. स्वर हा माझ्या म्हणजे स्वरांचं ज्ञान माझ्याकडे नाही, पण संस्कृतातील स्वर आणि व्यंजन यांचं निश्चित ज्ञान आहे. त्यामुळे त्यावर आधारित निरूपण मी तुम्हाला सांगू शकते, त्यावर आधारित माहिती सांगू शकते. संगच्छध्वं संवदध्वं, त्याची थोडीशी बॅकग्राऊंड बघूया. ही प्रार्थना कुठे आणि कुठून प्रार्थनेची व्युत्पत्ती आहे हे बघूया. आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने एक प्रोटोकॉल म्हणून ही प्रार्थना सांगितलेली आहे. म्हणजे आजचा जो संपूर्ण योगाचं जे सेलिब्रेशन आहे, त्याच्यामध्ये याची सुरुवात, त्या तुमच्या सत्राची सुरुवात या प्रार्थनेने करावी, असा एक अनुशासन तिथे घातलेलं आहे. मुळात ह्या प्रार्थनेचा उगम ऋग्वेदात येतो. ऋग्वेदाच्या 191व्या सूत्रामध्ये किंवा जे मंडल आहे त्याच्या 10व्या मंडलामध्ये आणि शेवटच्या सूत्रामध्ये येतो. खूप महत्वाचं आहे. प्रार्थनेचं स्थान काय आहे, लोकेशन. सगळ्या मंत्रशास्त्रांच्या कार्यशाळांमध्ये हा मुद्दा पुन्हा पुन्हा सांगितला जातो की लोकेशन खूप महत्वाचं आहे. अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य, अस्य इथून सुरुवात होते, किंवा श्री सुक्तामध्ये सुद्धा कुठून सुरुवात होते हे खूप महत्वाचं आहे. हरिओम नमस्ते गणपतये, नमः ते गणपतये, इथून सुरुवात होते. तर ती सुरुवात फार महत्वाची आहे. तशी याची सुरुवात कुठे आहे, याच्या आधीचा सुद्धा एक मंत्र आहे ज्याच्यात याचा जास्त क्लिअर उल्लेख येतो. पण आपण हे 3 महत्वाचे मंत्र बघणार आहोत कारण ते आपल्या प्रोटोकॉल मध्ये आहेत. तर हे जे संजात संज्ञान सूत्र, संज्ञान सूत्र असं सुद्धा याला म्हटलं जातं. शेवटाला आहे मंडळाच्या म्हणजे ऋग्वेदाच्या शेवटाला हे सूत्र आहे. याचा अर्थ असा की हे सारभूत आहे. याच्यामध्ये संपूर्ण वेदाचं सार सांगितलेलं आहे. जनरली एंडला आपण समरायझिंगला येतो, बरोबर. कुठल्याही पुस्तकाचं, कुठल्याही ग्रंथाची एक पद्धत असते आणि त्या पद्धतीमध्ये जेव्हा शेवटाकडे येतो तेव्हा याचा अर्थ त्या मंत्राचं समरी आपण तिकडे करतो, किंवा या मंत्रामध्ये काय विषय मांडला याचा थोडक्यात तिथे उल्लेख केला जातो. सो त्याचं हे लोकेशन खूप महत्वाचं आहे. तिथे हा मंत्र येतं. संज्ञान असं त्याला एक शब्द आहे, संज्ञान सूत्र. हिंदीमध्ये त्याला संज्ञान म्हणतात. संज्ञान असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आणि त्याच्यात 4 मंत्र आहेत, ज्यातले 3 मंत्र इथे आपल्याला दिसत आहेत. तर त्या मंत्राच्या सुरुवातीचं जे वर्णन आहे ते असं आहे की प्रगल्भ समाजाचं लक्षण, किंवा प्रगल्भ, समर्थ रामदासांनी मूर्खांची लक्षणं सांगितली, तर ही लक्षणं हे आणखी एक आपल्या ग्रंथांमधलं खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे, खूप वेगळी संकल्पना आहे. की लक्षण म्हणजे काय, त्याचं लक्ष म्हणजे त्याचं ध्येय. आपण लक्ष्मण शब्द ऐकला असेल. लक्ष म्हणजे काय, तर ध्येय, आणि लक्ष म्हणजे काय, तर लक्ष्मी. की या सगळ्यामधली समृद्धी, या सगळ्या समाजाची संपन्नता कशात आहे, रामराज्याची संकल्पना आणि रामराज्यासाठी आतुर असणारा समाज अनेक काळापासून आहे. पण म्हणून रामराज्याची निर्मिती झालेली दिसून येते का, तर तसं दिसत नाही, कारण आपल्याला त्याचा गर्भितार्थच कळलेला नाही. तो अर्थ हे 3 श्लोक आपल्याला सांगतात. श्लोक हा शब्द म्हणण्यापेक्षा प्रार्थना मंत्र, मंत्रशास्त्रानुसार मंत्रांचे अनेक प्रकार येतात. थोडस मी इकडून तिकडे अशा विविध विषयांवर उड्या मारणार आहे, कारण ते सगळे विषय एकत्रित येतात आणि तोच खरा योग आहे. या सगळ्या विषयांना जोडणारं अफाट शास्त्र म्हणजे सुद्धा योग. तर मंत्रशास्त्रामध्ये मंत्रांचे विविध प्रकार येतात. ज्याच्यात एक प्रार्थना मंत्र येतात. प्रार्थना मंत्रांचा अर्थ काय आहे, आपण प्रार्थना कशी म्हणतो, साधारणपणे आपण हात जोडतो आणि अशी प्रार्थना म्हणायची आपली पारंपरिक पद्धत आहे. तर या पारंपरिक पद्धतीमधली गंमत अशी आहे
की हात जोडतो. आपल्याला आता नमस्कार मुद्रेचे अर्थ अनेक ठिकाणी आपण वाचलेत, अनेकांना हे माहिती असतील की पाचही बोट पंचमहाभूतांची प्रतीक असलेली ही पाचही बोट यांचं एकत्रित येणं हा एक अर्थ. उजवं आणि डावं म्हणजे द्वैताचं अद्वैत हा दुसरा अर्थ, की दोन गोष्टींमधून एकत्रित आपण हात आणतो आणि तिथून प्रार्थनेला सुरुवात करतो. आपण पहिल्या मुद्द्याविषयी बोलतोय, लोकेशन, की या प्रार्थना मंत्राची सुरुवात कशी होते याविषयी आपण बोलतोय. सो त्याचं स्थान बघितलं आणि त्याचं त्याचं कसं आपण तो अभिव्यक्त करतो, त्याचं प्रेझेंटेशन कसं होतं. तर आपण हे हात जोडतो याचा अर्थ आपण मुळातच एक जोडण्याची कृती करतो. योग शब्दाच्या अनेक व्याख्या, काही व्याख्या आपण आज बघणार आहोत या निरूपणामध्ये. त्यातली एक व्याख्या अशी आहे की युज, युज म्हणजे जोडणे. एकमेकांना जोडणं, एकमेकांमध्ये समरसून जाणं, एकमेकांना मिसळणं म्हणजे योग. उदाहरणार्थ दोन समांतर रेषा आहेत तर त्या कधीच एकमेकींना भेटत नाहीत असं आपण गणितात शिकलो. पण त्यांना जर भेटवायचं असेल, त्यांना जर एकमेकींसमोर आणायचं असेल तर त्याला काही मार्ग द्यावे लागतात. ते मार्ग योग सांगतो. हे मार्ग कसे की आपापल्याच मार्गावरून पुढे जात असताना एकत्रितपणे काही करायचं तर थोडंसं वळावं लागेल, थोडंसं इकडे तिकडे बघावं लागेल, डावी उजवीकडे बघावं लागेल. आणि हे जे परस्परावलंबित्व आहे, इंटरडिपेंडन्सी ज्याला म्हणतात, त्याचं महत्वाचं सूत्र या प्रार्थना मंत्रामध्ये येतं. आपण मंत्राला हात जोडतो, ती हात जोडण्याची भारतीय पद्धत फार अफाट आहे. जोडणं हा एक कॉन्सेप्ट आपण बघितला. ते कुठे ठेवतो आपण साधारणपणे सामान्यपणे आठवायचं की स्टँडर्डाइज त्याचं सिस्टीम काय आहे, की आपण ते आपल्या अनाहत चक्रापाशी, आपल्या हृदय चक्रापाशी आपण हात जोडून ठेवतो सामान्यपणे. म्हणजे तिथे अनाहत चक्राचा संदर्भ आहे, तिथे हृदय, आपल्या हृदयाचा संदर्भ आहे. तर या हृदयीचे त्या हृदयी हा एक महत्वाचा मुद्दा. या मगाशी जो अथर्व शीर्षाचा उल्लेख केला, नमहते, नमस्ते मुद्रा म्हणतात ना ह्याला. हरिओम नमस्ते गणपतये. सो नमहते म्हणजे काय, त्याला नमस्कार असो, कोणाला नमस्कार असो, ज्या अखिल ब्रह्मांडाचा एक अंश ह्या समोरच्या पिंडामध्ये आहे त्या आत्म्याला माझा नमस्कार असो, असं सांगणारी भारतीय संस्कृती. आणि त्या भारतीय संस्कृतीचे जे आधारभूत वेद आहेत त्यातला अतिशय प्रसिद्ध ऋग्वेदातला हा प्रार्थना मंत्र, म्हणजे याचं मुळातच स्थान किती पॉवरफुल आहे हे आपल्याला कळलं असेल. सो आपण नमस्कार करताना असं म्हणतो की तुझ्यामधल्या आत्म्याला, तुझ्या पिंड ब्रह्मांडाने आहे. सो तुझ्या पिंडामध्ये ज्या ब्रह्मांडाचं, ज्या ब्रह्मत्वाचं एक छोटस धागा आहे, एक छोटस स्वरूप आहे, त्या सत्वयुक्त तुझ्यातल्या सत्वाला माझा नमस्कार आहे. म्हणून नमस्ते शब्दाला फार अर्थ आहे आणि त्याला जोडून ही प्रार्थना येते. प्रार्थनेचे शब्द बघूया. संगच्छध्वम संवदत्वम हा जो पहिला मंत्र आहे, पहिल्या मंत्राकडे आपण येतोय. तुम्हाला स्लाइड दिसत असेल. संवो मनासी जानता देवाभागम यथा पूर्वे संजानानाम उपासते. फक्त पहिल्या मंत्राविषयी आधी बोलू, मग दुसऱ्या दोन मंत्राकडे जाऊया. शब्द बघायचे. संगच्छध्वम, थोडस संस्कृत ज्यांना माहिती असेल त्याने गच्छध्वम, वम वम वम, सगळीकडे संवो मनासी, संगवध्वम, वम 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 येतो. मध्यम पुरुष म्हणजे द्वितीय पुरुष ज्याला आपण म्हणतो, म्हणजे तुम्ही, म्हणजे तुम्ही असं करा, तुम्ही असं करा. तंतोतंत अथर्व शीर्षाची जशी सुरुवात आहे, त्वमेव केवलम कर्तासि, त्वमेव केवलम धर्तासि, त्वमेव केवलम हर्तासि, त्वमेव साक्षात आत्मासि ब्रह्मम. असं ते सगळं त्वम 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 वर्णन येतं. अगदी तेच वर्णन ऋग्वेदाच्या भाषेत असल्यामुळे तिथे वम हा एक वैदिक त्याचा प्रयोग येतो. आणि तिथे काय म्हटलंय की सगळं काही आहे हे तुम्ही करायचं आहे, तुम्हाला. आता हे कोणी केलं असेल, हे कोणी उद्देशलं असेल, तर वेदांना आपण अपौरुषेय असं म्हणतो. अपौरुषेय याचा अर्थ ते कोणी लिहिलेले नाहीत, ते त्याचा पुरुष नाही, त्याचा कर्ता नाही. सो ते लोकांना ध्यानावस्थेमध्ये, ऋषींना, आपल्या मुनींना ध्यानावस्थेमध्ये एका ट्रान्स स्टेटमध्ये हे वेद तसेच्या तसे ज्ञात झाले, तसेच्या तसे दिसले आणि म्हणून त्याला अपौरुषेय वाङ्मय म्हटलं जातं. म्हणजे असं म्हणू शकतो की हे एनर्जी, आपण एनर्जी हा शब्द वापरतो, एखाद्या ऊर्जेकडनं आलेले संकेत आहेत, ज्यांचा देव संकल्पनेवर श्रद्धा आहे, ज्यांची देवावर श्रद्धा आहे, देवानी सांगितलेला उपदेश आहे, असं याच्याकडे बघू शकतो. पहिली ऋचा आपण बघतोय, याला ऋचा म्हणतात ऋग्वेदाच्या भाषेमध्ये. संगच्छध्वम, गच्छन म्हणजे जाणं. आता शेवटच्या या सूत्रामध्ये, सूक्तामध्ये काय सांगितलंय, काय उपदेश केलाय, की तुम्हाला जर बॅलन्स ज्याला आपण म्हणतो, सगळीकडे स स स शब्द आलाय, थोडस त्याच्यातला
संस्कृताकडे जाऊया. सगळीकडे सं सं संव सगळीकडे स शब्द दिसतोय. या स शब्दावरून अनेक शब्द आपण बोलता बोलता बघणार आहोत. स चा पहिला अर्थ काय आहे? सत्वयुक्त. आणि दुसरा महत्वाचा अर्थ समत्वयुक्त. काल आपण बघितलं समत्वम योग उच्यते, योगाची महत्वाची व्याख्या आहे. तर हे जे योग आहे, हा योग या समत्व शब्दामध्ये इथे सांगितलेला आहे, की तुम्हाला जर समत्व साधायचं असेल तर काय करावं लागेल, याचा उपदेश साधारण या संपूर्ण मंत्रामध्ये येतो. मग मानवी समाजाचा पाया काय असावा, किंवा मानवी समाजाचे मूलाधार काय असावेत, मूळ आधार काय असावेत. पहिला आहे संगच्छध्वम. सुरुवात कुठून केली आहे? एकत्र चालणे. गच्छ म्हणजे जाणे, गच्छ म्हणजे जाणे. आगमन हा शब्द माहिती असेल ना, तर त्याच्यात जो गम येतो आगमन निर्गमन मध्ये, सो जाणे. तो चालणे. चालणे म्हणजे काय? पाय म्हणजे स्थूल शरीराचं वर्णन आहे. योगाची सुरुवात आपण स्थूल शरीराने करतो. आसन ही पहिली पायरी आहे. तर स्थूलाकडून सूक्ष्माकडे हा जसा योगशास्त्राचा प्रवास आहे, हा जसा भारतातल्या प्रत्येक शास्त्राचा प्रवास आहे, जी अध्यात्माकडे घेऊन जातात. बहिरंगाकडून अंतरंगाकडे, स्थूलाकडून सूक्ष्माकडे. हा पहिला योगामधला मुद्दा इथे बघतोय, योगशास्त्रातला मुद्दा बघतोय. तोच मुद्दा ह्या पहिल्या रुचेमध्ये तुम्हाला दिसून येईल, की स्थूलापासून सुरुवात आहे. संवदत्वम. वद म्हणजे वाणी, वाणी म्हणजे सरस्वती, वाचा. संवाद शब्द ज्या शब्दावरनं आला तो त्याची व्युत्पत्ती ऋग्वेदातली इकडे दिसून येते. आणि संवदत्वम, की एकत्र बोलणं, म्हणजे तुमच्या बोलण्यामध्ये एकवाक्यता आहे. तुमच्या चालण्यामध्ये, चालणं याचा अर्थ व्यक्तिशः चालणं असं नाही, तर तुमच्या कृतींमध्ये, तुमच्या चालीरीतींमध्ये, तुमच्या एकत्रित पुढे जाण्याच्या पद्धतींमध्ये एकतानता आहे, समरसता आहे, एकरूपता आहे. असं काहीतरी. आपण हा फक्त शाब्दिक अर्थ बघतोय. त्याच्यानंतर आपण थोडस त्याचा गर्भित अर्थाकडे वळूया, किंवा रिडिंग बिटवीन द लाईन्स करण्याचा प्रयत्न करूया. संवो मनासी जानताम देवा भागम यथा पूर्वे संजानाना उपासते. संवो मनासी जानताम तिसऱ्या ओळीकडे येतोय. सो ज्यांची मन एकत्र आहे, स्थूलाकडून सूक्ष्माकडे पायापासून सुरुवात केली आणि मनापर्यंत आलेले आहे. सो अशा प्रकारे ज्यांची मन सुद्धा एकत्रित एका प्रकारे एका दिशेने कार्य करतात, असा समाज असा समाज काहीतरी करू शकतो. असा समाज एक प्रगल्भ समाज. का? त्याचं लगेच उदाहरण दिलंय, दाखला दिलाय आपल्याकडे संत वाङ्मयामध्ये. रूपक किंवा काही त्याचं उदाहरण द्यायची पद्धत आहे. तसं इथे आहे. देवाभागम यथा पूर्वे संजानाना उपासते. जसं पूर्वी देवांमध्ये एकवाक्यता होती. देव म्हणजे, देव शब्दाचा अर्थ काय आहे? द आणि व दोन शब्द येतात. व शब्द जिथे जिथे येतो, नियमन, नियंत्रण. वरुण देवताचा बीजमंत्र आहे वम, हा जो बीजमंत्र आपण म्हणतो. सो नियमन, कशा कशाचं नियमन आहे? पुन्हा एकदा योगशास्त्राकडे वळूया. योगश चित्तवृत्ती निरोध, असं पातंजल योगसूत्र सांगतं. चित्तवृत्तींचं निरोध. निरोध म्हणजे एक प्रकारे नियंत्रण, निरोध म्हणजे ह्या एका छोट्याशा सूत्राचा खूप मोठा अर्थ आहे. काही सोपे त्यातले अर्थ आपण बघतोय, की एक प्रकारे योगशास्त्रानुसार चित्तवृत्तींचं नियंत्रण, चित्ताच्या वृत्तींचं नियंत्रण म्हणजे योग, अशी एक योगाची व्याख्या. मगाशी आपण बघितलं होतं समत्वम योग उच्यते, अशी दुसरी योगाची व्याख्या. या सगळ्या व्याख्या, या सगळ्या परिभाषा ज्या एका मंत्रामध्ये, प्रार्थना मंत्रामध्ये येऊन मिळतात, तो हा ऋग्वेदातला अतिशय प्रसिद्ध आणि अतिशय पॉवरफुल असा मंत्र. सो असं जे आहे, की म्हणूनच एकसंध, म्हणजे त्यांनी काय दिलंय, की पूर्वी पूर्वी असं म्हटलंय ह्याच्यात, की पूर्वी एकेकाळी हा समाज एकसंध होता, त्यांच्यामध्ये एकवाक्यता होती. त्याच्यामध्ये त्यांच्या चालीरीतींमध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या विचारांमध्ये, त्यांच्या मनांमध्ये त्यांची मनं जोडलेली होती. हे सगळं त्यांचं एकत्र होतं. तोच समाज संजानाना उपासते. तोच समाज उपास्य असतो, म्हणजे तो काहीतरी बलवान असतो, शक्तिशाली असतो. तो शक्तिशाली समाज मानला जातो. आता याचा अर्थ काय, की असा समाज निर्माण करायचा असेल तर तुम्हाला हे सगळं साधावं लागेल. मग तो समाजप्रिय प्राणी म्हणजे कसा? जे महत्वाचं सूत्र मगाशी उल्लेख केला, इंटरडिपेंडन्सी, हे सूत्र या पहिल्या श्लोकामध्ये, तीनही मंत्रांमध्ये किंबहुना येतं. पहिल्या मंत्रामध्ये कसं येतं थोडंसं बघूया, म्हणजे दुसरे दोन कळायला अगदीच सोपं जाईल. सो जेव्हा आपण म्हणतो एकत्र चालायचं, पहिला शब्द संगच्छध्वम. एकत्र चालायचं म्हणजे काय? तर सगळ्यांची गती समान असणार आहे का? अजिबातच नाही. पिंड ब्रह्मांड आपण म्हणतो, तर ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा
एकोहम बहुस्यामह, मी एकटा आहे आणि मला बहु व्हायचंय, मला अनेक विध रूपांमध्ये प्रकट व्हायचंय, या एका इच्छेने सृष्टी निर्माण झाली. तर अर्थात त्याला स्वतःसारखेच सगळे नकोच होते. मी एकटा आहे आणि माझं बहुआयामी व्यक्तिमत्व व्हावं, म्हणजे मी विविध रूपांमध्ये प्रकट व्हावं, हीच इच्छा आहे. सो याचा अर्थ आपण ज्याला असं म्हणतो विषमता, तर ही विषमता असणारच आहे. पृथ्वीवरचं किंवा पृथ्वीचा एक धागा आहे, पृथ्वीवरचं एक मूळ तत्व आहे असं म्हणूया, की जिथे द्वैत आहे, म्हणजे पुरुष स्त्री हे द्वैत असेल, किंवा जिथे दोन बाजू आहेत, उजवी डावी बाजू आहे, अशीच पृथ्वी आहे. त्या दोन्हीच्या माध्यमातून त्याचं एकत्र येऊन समत्व साधणं म्हणजे योग. आणि हे करत असताना संगच्छत्वम या पहिल्या शब्दावरती एकत्र चालायचंय. मग एकत्र चालायचंय, मग आपला स्पीड एक असणार आहे का? तर अजिबात नाही. मग असं म्हटलंच नाहीये की म्हणजे सगळ्यांनी एका स्पीडनी चाला. म्हणजे काय, तर त्याचा अर्थ असा होतो की तिथे समत्व साधा. म्हणजे ज्याची गती प्रचंड आहे त्यांनी आपल्या प्रिया अतिशय जास्त गतीला थोडं नियंत्रणात आणून थोडी कमी करू शकतो. ज्याची गती कमी आहे तो थोडंसं कष्ट घेऊन आपली गती वाढवू शकतो. आणि मग तो फास्ट असणारा आणि स्लो असणारा एकत्र येऊ शकतात. याला इंटरडिपेंडन्सी असं म्हणता येईल. इंटरडिपेंडन्सी याचा अर्थ की हा समाज, ज्या समाजामध्ये गतिशील माणसाला जेवढं महत्व आहे तेवढं या माझ्या कमी गतीला सुद्धा आहे. आणि आपण दोघं जर एकत्र आलो, मी थोडं माझं ऍडजस्ट केलं, स्पीड ऍडजस्ट केला, तर आपण एकत्रित जे मिरॅकल्स करू शकतो, परस्परावलंबित्व, त्याला ते सूत्र इथे सांगितलेलं आहे. की ते प्रगल्भ समाजाचं, ते रामराज्याचं लक्षण आहे, ते प्रगल्भ समाजाचं लक्षण आहे. याला एक छान शब्द मराठीमध्ये आहे, सुवर्ण मध्य असं आपण म्हणतो. की कुठल्याही टोकाला न जाता सुवर्ण मध्य साधणं म्हणजे खरं तर योग. मग सुवर्ण मध्य म्हणजे काय, त्याचा तो शब्द किती सुंदर आहे, सुवर्ण आणि मध्य. मध्य म्हणजे सेंट्रल, म्हणजे समत्व, पुन्हा एकदा बॅलन्स अशी ऍक्ट. आणि सुवर्ण, सु म्हणजे उत्तम, चांगल्या प्रतीचे, सत्वयुक्त असे काहीतरी. आणि वर्ण शब्दाचे तर अनेक अर्थ आहेत. वर्ण शब्दाचा एक अर्थ रंग, वर्ण शब्दाचा एक अर्थ वर्णव्यवस्था. तर वर्णव्यवस्थेला उद्देशून हा जर शब्द बघितला, तर सुवर्ण मध्ये म्हणजे सर्व वर्णांनी आपापल्या कपॅसिटी, आपापल्या ज्या क्षमता आहेत त्याच्यानी समत्वयुक्त अशी कृती केलेला समाज, ही रामराज्याची संकल्पना आहे. आणि ही समत्वाची संकल्पना आहे, ही योगी समाजाची संकल्पना आहे. योगाभ्यास करणं वेगळं, आसन प्राणायाम रोज करणं वेगळं, आणि आपण योगी असणं, याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे. आणि योगाभ्यासाकडून योगी बनण्याकडचा जो समाज आहे त्याच्यासाठी तुम्हाला एक सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जावं लागेल, असं काहीतरी हा मंत्र आपल्याला सुचवतो. याचं सोपं उदाहरण, अनेक उदाहरण आपण बघितली असेल. सोपं उदाहरण असं की सैनिक सैनिक आठवायचे, सैनिकांची परेड असते, तर साधारण असं लक्षात घ्या ना की साधारण 100 सैनिकांचा एक गट, एक तुकडी असेल, किंवा 1000 सैनिक एकत्र ती परेड करतात. तर असं शक्य आहे का हो की या सगळ्यांची जन्मजात सगळी गती, कपॅसिटी, शक्ती एकच असेल, असं कधीतरी शक्य आहे का? असं शक्यच नाही. हे प्रत्येक जण वेगवेगळ्या कपॅसिटी मधनं आलेले आहेत, त्यांच्या क्षमता वेगळ्या आहेत. त्यांनी काय केलं, त्यांनी हे समत्व, संगचत्वम हे साधलेलं आहे. कसं साधलं, आणि ते साधत असताना त्यांनी जे साध्य केलं त्याला योग म्हटलेलं आहे. काय साध्य केलं? योगाची आणखी एक व्याख्या येते, योग कर्मसु कौशलम. गीतेमध्ये श्रीकृष्ण असं म्हणतो, योग कर्मसु कौशलम, म्हणजे तुमच्या कर्मामध्ये कुशलता आणणं, याला योग म्हटलेलं आहे. ते कर्म कुठलं असं नाही, तुमचं जे काही कर्म आहे, की तुमचं सैनिक म्हणून एकत्र असण्याचं, आणि एकत्रित कर्म म्हणजे कृती, या कृतीमध्ये कुशलता, निपुणता आणणं, त्याच्यामधलं स्किल मॅनेज, स्किल डेव्हलप करणं, याला अगदी सोपं गृहिणीचं उदाहरण घेऊया. सैनिक हे फार प्रोफेशनल उदाहरण झालं असेल तर, की आपण घरी आहोत असं वाटतंय की नाही, मी तर कुठे, माझं काही प्रोफेशन नाही, मग योग कर्मसु कौशलम मला कसं लागू पडतं? आपण साधं घरातलं काम करतो, तर अगदी पहिल्या वेळेला स्वयंपाक करणारी मुलगी, त्याच्यामध्ये किती लक्ष असेल ना, मग ती पोळी गोल होते का, मग ती भाजली जाते का, मग ती कणिक किती प्रमाणात चांगली भिजली, नाही भिजली, असं किती गोष्टींचं अवधान तिथे ठेवावं लागतं. जेव्हा 20 वर्ष होतात आणि 20 वर्ष सातत्याने तुम्ही स्वयंपाकघरात काम करताय, तेव्हा आपण मल्टीटास्किंग करतो. एकीकडे पोळ्या, एकीकडे भात, एकीकडे काहीतरी बघणं, एकीकडे फोन अटेंड करणं, एकीकडे टीव्ही वरती काही बघणं, अशा हजारो गोष्टी सायमल्टेनियसली आपण कशा करू शकतो? कारण आता ते कर्मसु कौशलम साधलेलं आहे. स्वयंपाक करणं हे इतकं हातचं झालंय आपल्या, की त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये विशेष काही वेगळं असं लक्ष द्यावं लागत नाही. त्याच्यामधली कुशलता, त्याच्यामधलं स्किल आपण ऑलरेडी साधलेलं आहे. सो योग छोट्या छोट्या गोष्टीचा साधता येतो.
याचं एक उदाहरण संगच्छध्वम ह्याच्यातनं दिलं की तुम्ही एकत्र जाताना अशा प्रकारे, आणि जे सैनिकांचं उदाहरण होतं की सैनिकांच्या तुकडीला आदेश, त्यांना एक एक कमांड असते ना, ती कमांड देणारं असं कोणीतरी असतं, आणि ती कमांड म्हणजे एनर्जी. ती कमांड तिथे देणारा कोणीतरी प्रमुख म्हटलेला आहे. तर समाजाची हीच रचना आहे की एक समाज असेल आणि त्यांना एकत्रित पुढे नेणारं अशी कुठली तरी एक परमशक्ती असेल. मग सामाजिक व्यवस्थेमध्ये कधी ती राजकीय शक्ती असेल, कधी त्याला देव म्हटलंय, कधी त्याला राजा म्हटलंय. आपल्या मेडिटेशनच्या ध्यानाच्या भाषेमध्ये आपण त्याला एनर्जी म्हणू शकतो, किंवा चक्रांच्या भाषेमध्ये सहस्रार किंवा इतर ऊर्जा म्हणू शकतो. असं जसा विषय बदलेल तसं त्याची व्याख्या आणि त्याचं नाव बदलेल, पण त्याचा अर्थ एकच होतो की एक परमशक्ती आणि त्या परमशक्तीच्या आदेशाने पुढे जाणारा एक प्रगल्भ समाज, ही संकल्पना. आणि या समाजामधलं एकमेकांशी असलेलं संधान, अनुसंधान. स एषा गणेश विद्या संहिता संधी नादानुसंधान, अथर्वशीर्षात उल्लेख येतात. संहिता संधी म्हणजे हे समत्व. संगच्छध्वम संवदत्वम म्हणजे संहिता संधी, जी अथर्वशीर्षात येते, जी मंत्रांमध्ये येते. पुन्हा पुन्हा भारतीय संस्कृती हेच सांगते की तुम्ही एकत्र अनुसंधान कसं साधाल. नादाशी अनुसंधान म्हणजे मंत्रयोग. जसं एकमेकांशी अनुसंधान म्हणजे एका चांगल्या कुटुंबाची, समाज हा मोठा विषय झाला, पण एका चांगल्या कुटुंबाची निर्मिती सुद्धा एकमेकांशी अनुसंधानातून साधता येईल, असं सांगणारा हा पहिला पहिला श्लोक आपण बघत होतो. दुसऱ्या श्लोकाकडे जाऊया. समानो मंत्र समिती समानी समानम मन सहचित्तमेषाम समानम मंत्र अभिमंत्र ये वह समानेन वो अविषाड होमी. या संपूर्ण श्लोकामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या साधारणपणे मंत्रांचा अभ्यास, आपण अप्लाइड मंत्रा सायन्स या कार्यशाळेत हा विषय बघतो की मंत्रांचा अभ्यास करत असताना कसं बघायचं, तर त्याच्यातली अक्षरं बघायची. मागच्या वर्षी वारी अंतरंगाची याच्या अंतर्गत एक छोटस मंत्रशास्त्र किंवा अक्षरांची प्रयोगशाळा असं एक छोटं व्याख्यान कम सत्र असं घेतलं होतं. त्याचा व्हिडिओ नक्की बघा, त्याच्यामध्ये ही अक्षरांची गंमत अधिक तुम्हाला कळेल. सोप्या भाषेत आत्ता बघूया. समानो मंत्र समिती. इकडे सगळीकडे स स स स आलाय. पहिल्या शब्दामध्ये स स, पहिल्या रुचेमध्ये स हे अक्षर आलेलं आहे, ज्याला अनुप्रास अलंकार म्हणतात. अनुप्रास म्हणजे एकच अक्षर पुन्हा पुन्हा सातत्याने वापरणं आणि त्याच्यातून काहीतरी नाद निर्मिती करणं, हे नादयोगाचं एक लक्षण आहे, एक अंग आहे. तर ती नादाची निर्मिती होते. स स स असं जेव्हा आपण पुन्हा पुन्हा उच्चारतो, तेव्हा तुम्ही त्या स अक्षराच्या नादाच्या ऊर्जेला, स्पंदनांना कनेक्ट होता. तिथे एक योग आहे, तिथे एक जोडलं जाणं आहे. समानो मंत्र समिती समानी. समिती हा शब्द आलाय. समिती हा शब्द सहसा आपण समाजकारण, राजकारणात वापरतो. सभा, समिती, समाज, संयोजन असे शब्द बघितलेत तर खूप इंटरेस्टिंग आहेत. हे सगळे शब्द आपण अगदी मटेरियल लाईफ मध्ये वापरतो आणि या सगळ्यामध्ये समत्व अपेक्षित आहे. समिती शब्दाचा अर्थ इतका सुंदर आहे, सम इति, की असा एक समूह, त्याला समूह म्हटलेलं आहे. असा एक समूह की जो सम इति, इति इति अथपासून इतिपर्यंत असं म्हणतो ना, की हे असं आहे, या समत्वयुक्त विचारावर ठाम राहील, त्याला समिती म्हटलेलं आहे. मग अशी समिती कुठलीही असू शकते. समानो मंत्र समिती म्हणजे एकत्र. मंत्र म्हणजे मननात त्रायते इति मंत्र. मनन एक एक व्याख्या बघतोय आपण. मननात त्रायते म्हणजे मनाला तारून नेणारी शक्ती म्हणजे मंत्र. मग हा मंत्र ऋग्वेदातला असेल, हा वैदिक असेल, हा संस्कृत असेल, किंवा एखाद्या राजाने डिक्लेअर केलेली एखादी गोष्ट असेल आणि ती समाजाला प्रेरित करते, त्याला सुद्धा मंत्र म्हणता येईल. अमंत्रम अक्षरम नास्ती, असं कुठलंही अक्षर नाही जे मंत्र समान नाही, असं भारतीय संस्कृती सांगते. याचा अर्थ की तुमचं कुठलंही वाक्य हे मंत्रात्मक होऊ शकतं, जर त्याच्यामध्ये समानो मंत्र, समत्व असेल, जर त्याच्यामध्ये समत्वाचा विचार असेल, जर त्याच्यामध्ये एकांगी भूमिका नाही, जर त्याच्यामध्ये आपण मगाशी बघितल्याप्रमाणे एक बॅलन्स ऍक्ट आहे, एक बॅलन्स विचारधारा आहे, असं कुठलंही वाक्य मंत्र होऊ शकतं. हा, सो एकत्र येऊन काम करणारे मंत्र किंवा समानो मंत्र समिती समानी समानम मन सहचित्तमेषाम. आता मनाकडून चित्ताकडे गेलेले आहेत. योगा फॉलो करणारे जितके जाणकार इथे आहेत, तर त्यांना ही परिभाषा माहित आहे की चित्त म्हणजे मन नाही आणि मन म्हणजे चित्त नाही. आणि मग चित्तवृत्ती निरोध असं का पातंजली योगसूत्र सांगतात ते आता कळू शकेल.
की तर ह्या चित्तवृत्तींचा निरोध हा जसा मगाशी आपण विषय बघितला, तसं ह्या चित्तापर्यंत पोहोचण्याचा मार्ग किंवा ज्यांची मन जुळली आहेत अशी पहिली रुचा आहे. आता दुसऱ्या रुचेत ते म्हणतात सहचित्त मेषाम, की मी सहचित्त आहे का एखाद्या व्यक्तीशी, माझं आत्मिक नातं आहे का, माझं आमचं आत्मा स्वरूप जोडलेलं आहे का, सो चित्तासहित आम्ही एकत्रित आहोत का, असं काहीतरी सांगणार. सहचारिणी असा शब्द येतो, त्याच्यामध्ये आपण म्हणतो चरण, माझ्या बरोबर आचरण करणारी ती सहचारिणी. सहचर, माझ्या बरोबरीने आचरण करणारा तो सहचर. इतके अप्रतिम शब्द आहेत. तर तोच स आणि सह शब्द इकडे आलेला आहे, जो या दोन शब्दांमध्ये येतो. सहचित्त मेषाम, समानम मंत्र अभिमंत्र ये वह. वह परत आलाय, वह म्हणजे तुम्ही, की तुम्ही असं आहे की तुम्ही सगळेजण अभिमंत्रित करा. अभिमंत्रित करा म्हणजे जे काही तुमचे मंत्र आहेत, समानम मंत्र म्हणजे तुमची जी दिशा आहे. मंत्र म्हणजे सोपा अर्थ घेऊया, संकल्प किंवा गोल किंवा ध्येय किंवा तुम्हाला जो एक विचार प्रभावित करतो, हा जो प्रभाव आहे हा तुमचा त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जी आपण अभिचिंतन वगैरे शब्द वापरतो ना, किंवा अभिषेक म्हणतो पूजेमध्ये, किंवा मंत्रांचा अभिषेक केला जातो. म्हणजे काय, तो एक विचार एका विशिष्ट प्रक्रियेतून पोचवला जातो. तर ती अभिमंत्रित करण्याची प्रक्रिया ही तुम्ही समत्वाने युक्त करा. तसं जर केलं, समानेनो वो हविषा जुहोमी, तर तुम्हाला जे त्याच्यातनं भोज्य मिळेल. हे सगळं थोडंसं यज्ञातले शब्द आहेत, यज्ञ संकल्पनेतले. तर यज्ञ याचा सोपा अर्थ आहे सॅक्रिफाईस, याचा सोपा अर्थ आहे आहुती द्यायला शिकणं, त्याग करायला शिकणं, असं काहीतरी यज्ञ सुचवतात. सो आपण ज्याला वरवर स्त्री पुरुष समानता वगैरे जे शब्द वापरतो ना, ती समानता या रुचांमध्ये अपेक्षित नाही. या रुचा फार पलीकडच्या आहेत. तर समत्व असं म्हटलंय की सगळ्या प्रकारच्या विषमतेमधनं सुद्धा कसं समत्व साधता येऊ शकतं, आणि त्याच्यासाठी माझ्यात जे कमी आहे ते तुझ्याकडनं कसं भरून निघेल, किंवा तुझ्यात जे बऱ्याच प्रमाणात आहे त्यातलं काही मला मिळू शकेल का, त्याच्यातलं मी कसं काय ऍडजस्ट करू शकतो, आपण हे कसं एकत्रित कार्य सिद्धीस नेऊ शकतो, ते सगळा विषय इथे येतो. समाने नवो, तर तिथे हविषा असा जो शब्द आलाय हा साधारण यज्ञ परंपरेतला शब्द आहे. तर समान भोज्य ज्याला म्हणतात किंवा प्रसाद आपण म्हणतो ना, म्हणजे एक भोजन करणारा आणि त्याचं भोज्य, त्याचं खाद्य, त्याला जो प्रसाद मिळतो, त्याला जे फलश्रुती, मंत्रांची फलश्रुती असते, त्याला जे फल मिळतं ते समान फल मिळतं. अशा अर्थी मंत्रशास्त्रांमध्ये हा मुद्दा कायम येतो की मंत्रांची साधना करणाऱ्या कोणालाही त्याची फळं मिळतात का, देवांचं वरदान हे सगळ्यांना आहे का, तर हो, ऊर्जेचं वरदान सगळ्यांना आहे. तिथे मग कर्म तिथे येईल, सत्व आणि असत्व, आणि कोण तामसी आहे, कोण सात्विक आहे, इथे कर्म त्याचा भाग प्ले करेल, कर्म त्याची भूमिका निभावेल. पण येस, या सगळ्याचं भोज्य हे खाद्य समत्वाने आणि ह्या सगळ्या साधना करणाऱ्या प्रत्येकाला उपलब्ध आहे. त्याचं अप्रतिम उदाहरण रामायणात दिसतं की रामाला सिद्धी होत्या, त्या सिद्धी न वापरण्याचं मर्यादा पुरुषोत्तमाचं अभिवचन होतं, आणि त्याच्या मदतीसाठी हनुमान होता, जो सर्व सिद्धीने अष्टसिद्धी नवनिधिके दाता असा हनुमान जोडीला दिला होता. आणि साक्षात जो समोर होता तो या सर्व सिद्धींच्या परे, म्हणजे या सगळ्या सिद्धी प्राप्त केलेल्या आणि मोठी मोठी वरदान प्राप्त केलेला असा असुर, असा दैत्य होता. असं जे सगळं एक चित्र उभं केलंय, असं जे कॅरेक्टरायझेशन आहे रामायणातलं, त्याचा साधारण इथे संदर्भ कळू शकेल. उदाहरण म्हणून दिलं की हे तुम्हाला संदर्भ कळेल की असं जे समत्व आहे, त्या समत्वाने युक्त कृतीसाठी जे विविध गोष्टी घडतात त्याच्यामध्ये एक असमतोलाची बाजू असू शकते. पण असमतोलाला समतोलाकडे कसं आणायचं, किंवा एखाद्या असुराचं परिवर्तन कसं करायचं, त्याला चांगल्या सत्वयुक्त मार्गावरती कसं आणायचं, असे काही विषय या सगळ्या मंत्रांमध्ये येतात. आणि शेवटच्या मंत्राकडे आपण जातोय, समाना हृदयानि वह समानस्तु सुसहास्ति. शेवटचा जो मंत्र आहे त्याच्यामध्ये जे काही शब्द आहेत, समानी व आकुती ही समानी. आता हृदय शब्द येतो, हृदय आपण सुरुवातीलाच बघितलं की आपण हृदय चक्रापाशी, तर याचा चक्र संकल्पनेतनं अर्थ बघितला तर योगशास्त्रामध्ये चक्र हा सुद्धा विषय येतो. तर सातही षटचक्र म्हणा किंवा सप्तचक्र म्हणा,
जी कुठली संकल्पना तुम्हाला मान्य आहे. तर ह्या चक्रांमधली सुसूत्रता, सुसूत्रतामध्ये स शब्द येतो. या चक्रांमधला समन्वयमध्ये स शब्द येतो. या चक्रांमधला जो समन्वय आहे आणि त्यांचं संयुक्तिक एक स्वरूप आहे आणि त्या संयुक्तिक स्वरूपापलीकडे जाऊन त्यांचं एकत्रित असं काहीतरी एक कार्य आहे. ते कार्य साधत असताना हृदय चक्राचा विषय सगळ्या मंत्रांमध्ये येतो. समाना हृदयानि वह, की तुमचे हार्ट चक्र, तुमचं हृदय जेव्हा पूर्णतः विकसित असेल ती अवस्था ऋग्वेदातला मंत्र आहे. असं लक्षात घ्यायचं की सामान्य मंत्र नाहीये, कोणीतरी केलेलं काव्य नाहीये, हे ऋग्वेदातले मंत्र आहेत. हे फार सिद्ध मंत्र आहेत. हृदय म्हणजे काय, तर हृदय म्हणजे हार्ट हा सोपा अर्थ, हार्ट चक्र हा दुसरा अर्थ आपण बघूया, कारण आपण थोडस योग या संदर्भाने हा मंत्र, कारण हा योगाचा प्रोटोकॉल आहे, मग तो कसा असेल ते बघण्याचा प्रयत्न करतोय. सो हृदयानी वह म्हणजे तुमच्या हृदयाची भाषा, म्हणजे तुमचा हार्ट चक्र पूर्णतः विकसित आहे. साधारण चक्र संकल्पना ज्यांना माहितीये त्यांच्यासाठी की आपण चक्रांमध्ये कमळ ही संकल्पना आहे, बरोबर, त्याच्या पाकळ्या आहेत आणि त्या पाकळ्यांचं काही संख्या आहे. तर हे पूर्णतः विकसित झालेलं कमळ असं जे आहे, अशी हृदय ज्यांची असतील, मग त्या हृदयाचा पुन्हा एकदा उल्लेखच करायचा तर हनुमानाची गोष्ट येईल. हनुमान म्हणतो माझ्या हृदयामध्ये राम लक्ष्मण सीता आहेत, बरोबर. तर त्याच्या हृदयामध्ये आहेत याचा अर्थ काय, त्या हृदयाचा एवढा विस्तार आहे की त्याच्यामध्ये हे सामावलेलं आहे. सो अशी हृदय ही प्रगल्भ समाजाचं लक्षण आहे. हे सांगितलेलं आहे समाज काय कसा असू शकतो. पण वेदांमधलं जे ज्ञान आहे ज्याला आपण सनातन धर्म म्हणतो, सनातन याचा अर्थ तनत्व जिथे आहे, सन आणि तन म्हणजे शरीर आणि सम म्हणजे समत्व. शरीरांमधलं समत्व साधण्याची कला आणि शास्त्र आणि ते जाणून घेणं म्हणजे वेद. सो सनातन धर्म असं म्हणतो की ही समतनता तुमच्यामध्ये आहे का, ही तुमच्या हृदयामध्ये, तुमची हृदय समान झाली आहेत का, ती एकाच प्रेरणेने व्यापलेली आहेत का, त्याचं ध्येय एक आहे का. कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस असा एक शब्द हिलिंग मध्ये वापरला जातो. आता तुम्हाला महत्व कळेल की सामूहिक साधनेचं महत्व काय आहे. याच्यासाठी सुद्धा हे श्लोक आपल्याला, ह्या प्रार्थना मंत्र आपल्याला सांगू शकतात की सामूहिक समूहाने एकत्र येऊन, जागतिक योग दिवस आहे, बरोबर. जागतिक योग दिवसाची संकल्पना काय आहे की जगात सर्वांनी या दिवशी एकत्रित येऊन योग साधना केली असता या अखंड पृथ्वीच्या व्हायब्रेशन चेंज होतील ना तेवढ्या काळासाठी, ती संकल्पना आहे की त्या काही 1 तासासाठी 60 मिनिटांसाठी सगळ्यांची हृदय ही एका प्रेरणेने जोडलेली असतील. सगळ्यांचे मन, चित्त, पाय किंवा शरीर आणि चित्त, मन, वाचा सगळं काही हे एकाच गोष्टीला अलाइंड असेल, एकाच गोष्टीला सिंक्रोनाइज असेल. म्हणून प्रार्थना मंत्राचा प्रोटोकॉल दिलाय की भारताची जर 130 कोटी लोकसंख्या आहे तर जगाची किती आहे विचार करा, आणि जागतिक असेल जे काही जागतिक कार्य आहे, तर भारतीय संस्कृती असं वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना सांगते. सो हे संपूर्ण संपूर्ण जग जर कुटुंब मानलं तर त्या कुटुंबाने एकत्रितपणे ही कृती केली, एकत्रित चालले, एकत्रित आसन, एकत्रित प्राणायाम, एकत्रित प्रार्थना, संवदत्वम, एकत्र काहीतरी वदन केलं, काहीतरी बोललं गेलं तर त्याचे काय अफाट परिणाम संपूर्ण पृथ्वीला मिळतील, काय व्हायब्रेशन्स पृथ्वीवरती तयार होतील, अशी खूप अप्रतिम संकल्पना इथे दिसून येते. समानी व आकुती समाना हृदयानि व समान ममस्तु वो मनो यथा. परत तिथे मनाचा शेवटी विषय येतो. सो असं सगळीकडे जिथे समत्व साधता येईल आणि शांती मंत्र, प्रार्थना मंत्राच्या शेवटी ओम शांती 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 असं अनेक ठिकाणी येतं. त्याचं कारण 3 लोकांमधली शांती, तीन वेळा शांती हा शब्द आलेला आहे. 3 लोकांमधली शांती असा तिथे एक छोटासा आपण उल्लेख करू शकतो. आपण वारी अंतरंगाच्या निमित्ताने हा प्रार्थना मंत्र आणि त्याचं थोडक्यात निरूपण बघण्याचा प्रयत्न केला. त्याचं कारण असं की एकतर हा योगाचा प्रोटोकॉल आहे आणि दुसरं महत्वाचं आपण वारी हा सुद्धा विषय घेतला होता. तर थोडंसं वारीशी सुद्धा हे जोडलं कसं जातं हे अगदी शेवटच्या 2 मिनिटात बघूया आणि लगेचच आपल्या आजच्या ध्यान साधनेकडे जाणार आहोत. सो वारी अंतरंगाची असं म्हटलेलं आहे, बहिरंग आणि अंतरंग या 2 बाजू, इथे पुन्हा एकदा द्वैत आहे आणि ह्या द्वैताला जोडणारी ती वारी आहे. वारीमध्ये हे संगछत्वम अगदी सहज दिसून येतं की एकत्रित चालणारा समाज, अनेक मैल, अनेक गावं, अनेक वेशी ओलांडून एकत्रित जाणारा समाज, संवदत्वम, त्यांच्या
मुखी, त्यांच्या मुखामध्ये एकच नाव आहे, ते आहे पांडुरंगाचं. किंवा एक कुठला तरी ते गजर करत आहेत, ज्ञानोबा माऊली असेल किंवा कुठला का असेना, पण एकाच पद्धतीचं वचन, एकाच पद्धतीची वाणी आणि एकच संवाद त्यांच्यामध्ये चालू आहे. तो आहे विठुरायाचा, तो आहे पांडुरंगाचा. असं जेव्हा ही वारी जाते तेव्हा साहजिकच त्यांची मन, पुढचा जो विषय येतो, पुढचा पहिला जो आपण श्लोक बघत होतो, तर पहिल्या श्लोकामधल्या ह्या शब्दांमधले त्यांची मन आणि चित्त हे साहजिकच जोडलेले आहेत. आणि या सगळ्या एकत्रित जाण्यामध्ये त्यांचं डेस्टिनेशन, त्यांचं लक्ष सुद्धा एकच आहे. ते शेवटच्या आपण श्लोकामध्ये बघितलं की तुमचं स्थान, तुमचं मन, तुमचं अभिमंत्रित करण्याची इच्छा, या सगळ्याचं ध्येय, तुमचे हृदय, हे सगळं जेव्हा एकाच ठिकाणी दिसेल, एकाच ठिकाणी नत असेल आणि एकाच ठिकाणी, एकाच दिशेने चाललेलं असेल, तेव्हा वारीमध्ये जो अनुभव येतो की कळसाचं दर्शन घेण्यासाठी लाखो करोडो वारकरी जातात, तर कळस म्हणजे या सगळ्यावरती कळस होईल. म्हणजे तुम्ही त्या कळस, याचा अर्थ काय की तुम्ही त्या उत्तम उन्नत अशा अवस्थेला सहज जाऊन पोचाल. कळस हलतो असं म्हणतात त्या व्हायब्रेशन्सनी. सो ती कुठेतरी एनर्जी, ती ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण होईल. संत एकनाथांचं आणि अनेक अनेक संत परंपरेमधल्या काही ओळी इथे आठवल्या. सर्व कामक्रोधाची वारी, सर्व अहंकाराची वारी, अशी वारीची एक व्याख्या सांगितली जाते. वारी शब्दाची जी व्याख्या आहे, जी आपण आता जे निरूपण बघितलं, ते वारी, योग आणि हे ऋग्वेद, हे सगळं काही एकच सांगतं. हे पुन्हा पुन्हा विशद करण्याचा मुद्दा असा किंवा त्यामागचा हेतू असा की सर्व भारतीय शास्त्र, योगशास्त्र म्हटलंय बरोबर. शास्त्र याचा अर्थ किंवा मंत्रशास्त्र, शास्त्र म्हणजे शासन, शासन म्हणजे नियम. शासते इति शास्त्र, तिथे येतो की जे नियमाने, जे अनुशासनाने तुम्हाला तारून नेईल, ते शास्त्र. मग समाजाचं शास्त्र सांगितलंय की तुम्हाला या या नियमाने तुम्ही गेला तर तुम्हाला हा समाज तारून नेणारा समाज होईल. म्हणजे तो घातक समाज ठरणार नाही, तो तुम्हाला तारून नेईल. कशातनं तारून नेईल? तुमच्या सांसारिक व्यवधानांमधनं हाच समाज तुम्हाला तारून नेऊ शकतो, जर त्यानु तुम्ही हे अनुशासन फॉलो केलं. संत एकनाथांच्या एका गवळणीमध्ये असे शब्द आहेत, वारियाने कुंडल हले, डोळे मोडित राधा चाले. असे छान वर्णन येतं. तर वारी शब्दाचा थोडासा अर्थ अगदी शेवटी बघूया. वारीचा संस्कृत मध्ये अर्थ पाणी असा होतो, पण तिथे रिरस्व असे होते. सो पाणी जसं असतं की प्रवाही, जलमय, आणि सगळीकडे प्रवाह त्याचा सांगितलेला आहे. वारी शब्दामध्ये 2 अक्षर येतात, व आणि र. आणि व म्हणजे नियमन, मगाशीच अर्थ बघितला. योगश चित्तवृत्ती निरोध, आणि चित्ताच्या वृत्तींचा निरोध, नियंत्रण, तो र शब्द येतो. तो अग्नितत्वाचा रम हा बीजमंत्र, जो रामाचा बीजमंत्र, जो रमेचा बीजमंत्र, तो हा रम, मणिपूर चक्राचा बीजमंत्र. सो हा रम काय सांगतो? अग्नितत्व सांगतो. तो काय सांगतो? वारी ही कृती सांगते. नियमनाची कृती किंवा नियमबद्ध कृती म्हणजे वारी. संगचत्वम, पहिला शब्द जो गच्छन येतो की नाही, चालणं. कृती म्हणजे चालणं, चालणं ही एक कृती आहे महत्वाची. सो काहीतरी एकत्रित केलेली नियमबद्ध कृती म्हणजे वारी. आणि अशी वारी जेव्हा होते तेव्हा वारियाने कुंडल हले असं जेव्हा म्हटलेलं आहे, कुंडल म्हणजे कुंडलिनी शक्ती, त्याचा थोडासा रूपकात्मक अर्थ बघतोय. एक गवळणी मधले शब्द आहेत हे. तर वारी म्हणजे काय? तर वारी शब्दाचा ज्याने कोणी वारीवरती वाचलं असेल थोडंसं, तो अर्थ खूप इथे इंटरेस्टिंग मला वाटला, म्हणून तो सांगून आजच्या या छोट्याशा व्याख्यानाची सांगता करते. की वारी शब्दाचा एक अर्थ असा सांगितला जातो, तुमच्या नाकापासून हृदयापर्यंत. परत तिथे हृदय हा महत्वाचा मुद्दा येतो. हृदय हे सेंटर पॉइंट, म्हणजे आपल्या चक्रांच्या भाषेमधलं एक मध्यवर्ती चक्र असं म्हणता येईल. सो मध्यबिंदू आहे तो, आपल्या शरीराचं मध्यस्थान आहे असं त्याच्याकडे बघता येईल. आणि असं जेव्हा आपण बघतो तेव्हा वारियाने कुंडल हले असं म्हटलेलं आहे. म्हणजे वारी म्हणजे नाकापासून हृदयापर्यंत 12 अंगुळ असं अंतर सांगितलेलं. 12 अंगुळ म्हणजे आपली बोट, 4 4 4 अशी 4 4 आणि 4 अशी जर तुम्ही बघितलीत, तर 12 अंगुळ अंतराच्या श्वास मार्गामध्ये चालणारा श्वास जेव्हा अखंड एका गतीने, एका वचनाने, एका मनाने आणि एका चित्ताने जोडलेला असेल, तेव्हा तुमची वारी घडेल असं वारकरी म्हणतात. या 12 अंघोळाचा संदर्भ अनेक ठिकाणी आहे. शिवस्वरोदय शास्त्रामध्ये आहे, योगशास्त्रामध्ये तर आहेच आहे. याचा अर्थ काय? ह्या श्वासाला जोडलेली, श्वासाला जोडूनच घेतलेली, श्वासाशी समत्व साधलेली अशी तुमची जी कृती आहे, ही कृती जर तुम्ही साधली तर हे जे परस्परावलंबित्व आहे,
हे कसं करायचं याचे प्रश्नच पडणार नाहीत. श्वासावर आधारित सोपी साधना काय आहे? प्राणायाम तर आहेच, पण आणखीन सोपी साधना काय आहे? ध्यान साधना आहे. जसं मेडिटेशन मध्ये आपण सुरुवातच करतो की श्वासाची जाणीव, म्हणजे जे काही आहे ते तुमच्या श्वासामध्ये आहे असं काहीतरी ही वारी सुचवते. असं काहीतरी योगामध्ये सुद्धा संदर्भ येतात. आणि याच विषयावरती आपण आजचं मेडिटेशनही करणार आहोत. तर तुमचा अधिक वेळ न घेता आजच्या मेडिटेशन कडे जाऊया. आणि ह्या प्रार्थने संबंधी आणखी कोणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही निश्चित आमच्यापर्यंत पोहोचू शकता. त्यासाठी अर्थात आपण मगाशी म्हटलं की मेडिटेशन झाल्यावर जर काही प्रश्न असेल तर आपण ते शेवटी घेऊया. आजचा आपला हा विषय इथेच थांबवते. थँक्यू सो मच.